नमस्कार मंडळी, हे बघा मी चोकोल्यात मसाला खोबरा सगळं सामग्री घालून हा फोडणी दिले. हे बघा हे चोकोल्या, हे सगळं मी अगोदर गुजरातीमध्ये डाळ ढोकळी पण म्हणतात ना. डाळ ढोकळी गुजरातीमध्ये बोलतात. आणि हे मी सगळं करून ठेवलं इथं. आणि हे खोबरा मिश्रण तयार केलं. कांदा मसाला हळद आणि तेजपत्ता हे सगळं घालून आपलं फोडणी टाकलं. लसूण अद्रक हे सगळं घालून त्याला फोडणी टाकलं. मग हे छान होतं शिजलं. आपलं ह्याचं तेल सुटलं ना मसाला, मग ह्याच्यात पाणी घालायचं. मग पाणी घालून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. काय मंडळी तुम्ही वरती करू नका. आमचा व्हिडिओ बघा तुम्ही, छान चांगलं आहे या नाही ते कमेंटमध्ये सांगा, आम्ही सुधारू शकू. असं करू नका. बघा हे तेल सुटला, हे बघा तेल सुटला. याच्यात मी त्याच्यामध्ये मसाला वाटले होते ना, हे आता हे पाणी हे बघा इतकं बघा डोळ्यावर उडाले. इतका ह्याला मला पाणी घालते, एवढी ह्याला पाणी घालते. आणि सगळं एवढी ह्याला पाणी घातलं. आता मी घालते ह्याच्यात मीठ. मिक्सर मध्ये गरका मारून घेतलं का ते मिश्रण? गरका मारून एवढी मीठ. मग हे आता पाणी आहे ना हे उसळ आलं. हे बघा मंडळी, हे पाणी उसळा लागलं. मग ह्याच्यात घालते मी चोकोल्या. असं घालत जायचं, मस्तपैकी शिजतं. थांबवतो. बघा मी सगळं घातले याच्यामध्ये, चकोल्या तोडलेलं. मग याला आता छान असं फिरून घ्यायचं. मस्त लागतं ना मंडळी. मी कोथिंबीर आहे ना वाटून घातलेला आहे, वरती नाही टाकायचं, ते दातात अडकतं. असं हळूहळू आपलं फिरत जायचं. मग ते बोल. हा बघा मंडळी, आता आमचं हे चकोली तयार झाली. या तुम्ही पण चकोली खायला. त्याच्यावर आहे ना लिंबू घालून खायचं, मस्त लागतं. लिंबू थोडं तूप घालून खायचं, मस्त लागतं एकदम. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, पुढे पळवा थोडं. धन्यवाद मंडळी.